नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बाजीने शत्रूला रोखले। गेल्या लेक्चर मध्ये आपण पाहिले की शिवाजी महाराज बाजींना प्रेमाने भेटले होते आणि जाताना सांगितलं होतं, बाजी, जेव्हा मी विशाळगडावर पोहोचेल तेव्हा तोफाचे आवाज होतील आणि तेव्हा तुम्ही ताबडतोब खिंड सोडून निघून या। जेव्हा शिवाजी महाराज पुढे निघाले तेव्हा त्यांच्या पाठमोऱ्या मूर्तीला लावून बाजी प्रभूंनी मुजरा केला आणि त्यावेळी त्यांना जसं आपण देवाला पूजा करतो आणि पूजा केल्यानंतर आपल्याला एक प्रकारचा आत्मविश्वास येतो, ताकद येते, त्याचप्रमाणे त्यांना ताकद आलेली, विश्वास आलेला आहे आणि त्यांना एक प्रकारचं स्फुरण चढलेलं आहे। त्यांनी संशय रूप असले आणि कामाला लागले। मावळ्यांना जागोजागी व्यवस्थित काम बजावून सांगितलं, कुठे उभे राहायचं, कशा प्रकारे गनिमांशी तोंड द्यायचं, कशा प्रकारे त्यांच्यावर दगडांचा मारा करायचं, हे सर्व समजावून सांगितलं। घोडखिंडीच्या तोंडाशी एक पोलादी फळीच तयार केली आणि त्यामुळे काय झालं, शत्रू खिंड ओलांडून